हॅलो गाईज, आणि आज मी घेतलेलं आहे सेल्फी स्टिक आणि या सेल्फी स्टिकचा आम्ही सगळे ट्रायल करत आहे. हा हे तो बटन जिथून आम्ही क्लिक केल्यावर व्हिडिओ होतो, चालू व्हिडिओ होतो. फोटो मला 2 शब्द म्हणायचे. बॅकग्राऊंडला भांडणाचा आवाज येत आहे, त्याला कृपया करून इग्नोर करा. तर हा मी तुम्हाला देतो आता रूमची माझ्या टूर. हा एक केतन, हा आहे कुणाल, आणि आज ज्याला तुम्ही बघितलं तो आहे संगम. इकडे आहे माझी रूम, संगम शेट्टी गावकर. एंट्री तर पहिला तर मुलांची रूम कशी असते ते आधी दाखवतो तुम्हाला. इथं बघा, इथं सगळ्यांचे आमचे लोक सिक्रेट पडलेले आहे. सिक्रेट म्हणजे हे आमच्या बाजूच्या रूम मध्ये मुली राहतात. इथं आहेत 20-25 शूज. हे फक्त आमच्या तिघा चौघांचेच आहेत. रोज कामाले काकू येऊन आम्हाला शिवाय देऊन राबून जातात. तर इथं आम्ही एक जुगार केलेला आहे. दरवाजा असा पॅक बसावा म्हणून इथे केतनने हे कापड लावलेलं आहे जेणेकरून हे पॅक बसेल. तर आहे देशी जुगार. इथं आहे वायफाय. इथं आहे माझं कबर. इथं आहे दोघांचं जेवणाचे ताट दाखव. ही आमची किचन. हे आमचं आहे जेवणाचं कपाट. आणि त्यानंतर ही आमची आहे बाल्कनी. कपडे बाल्कनी जशी छोटे कपडे वळतलेले आहेत. तिथं आहे बेसिन. जास्त काही बाल्कनीतून व्ह्यू नाही, दाखवत पण नाही, तर दाखवण्याच्या लायकीचा पण नाहीये. सोबत तिथं बघा माझं एक आणखी कपाट. माझ्या कपाट माझं असं अगदी कपाटाचा टूर दाखव त्यांना. प्रॉपर आवरलेलं असतं. आवरलेला असतं नाही, तो नुकताच कोल्हापूरवरून रिटर्न आलेला आहे. तिथून त्याने आईकडून इस्त्री करून घेऊन आलेला आहे. आपण जातो फक्त कपडे इस्त्री करायला. आणि तर आत या तुम्हाला मी दाखवतो. इथं जर बघितला तर इथं आहे, हा आहे संगमचा आणि गणेशचा बेड. इथं आमचं एक बाथरूम. इथं देखील एक बाथरूम. इथे जर आला तर हा आहे केतनचा बेड. केतनच्या बेडला लागून कृष्णाचं मोराचं मोरपीस. त्यानंतर फोनवरती बोलत आहे. इथे बसतो कुणाला प्यासला आणि हा आहे कुणाचा बेड. संगमला करमत नसल्यामुळे संगम येऊन इथे झोपतो. इकडे माझी रूम तुम्हाला सगळ्यात शेवटला दाखवतो. आणि इथून होते आमच्या हे आहेत गणेश सर. झोपले गणेश भिजे झोपल्यात. आणि हे कुणाल इथं त्यांना. हा आहे माझा बेड. हे आहे माझे काही नोट्स. हे मी डेली फॉलो करतो. हे इथं माझं सगळं साहित्य टेबलवरती पडलेलं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवतो. बॉईज म्हणून मुलांना जे काही ट्रोल केलं जातं तर ती एक गोष्ट तुम्हाला मी माझ्या रूममध्ये असणारी ती गोष्ट दाखवतो, जी बघून प्रत्येकजण इन्स्पायर होईल. आणि मुलांना जे हॉस्टेल बॉईज म्हणून ट्रोल केलं जातं ते देखील एक दिवस थांबेल. तर ही आहे ती माझ्या रूममधील गोष्ट. ही आहे भगवद्गीता ॲज इट इज इंग्लिशमध्ये. त्यानंतर विश्वा नांगरे पाटलांचं मन में है विश्वास. नंतर बदलते क्षितिजे मध्ये छोटे छोटे पुस्तकं 2 आणखी आहेत. प्रेमाच्या 5 भाषा आहे गॅरी चॅपमनचं एक बुक आहे. त्यानंतर मराठीमधील ही भगवद्गीता. तर हे आहे माझ्या रूममध्ये. आणि हे माझं रायडिंगचं हेल्मेट. घरात मम्मीनं केटल दिलेली आहे. मम्मीला म्हणलं फक्त थोडासा चहा करायला, रात्रीचं मला बरं पडेल, चहा साखर दे. तर मम्मीने जवळपास 1 महिन्याची साखर आणि 1 महिन्याची चहापूड दिलेली आहे. तर ही आणि अशी होती माझ्या रूमची सफर. आमच्या फ्लॅटची सफर. आम्ही 5 जण इथे राहतोय. अजून एक जण इथे मिसिंग आहे, जो अरुण कोल्हापूरचा माझा जुना मित्र. तो आज मिसिंग आहे इथे. इथे जर का केतन बघितलं, ज्याला आम्ही प्रेमाने चिचा म्हणतो, तो आहे नांदेडचा. त्यानंतर संगम आहे लातूरचा. आणि कुणाल
बीडचा, गणेश पंढरपूर असे पूर्ण महाराष्ट्रातले सगळेजण आम्ही इथे एकत्र राहतोय. आणि ही अशी होती माझी रूमची सफर. तर आता भेटू नेक्स्ट वीकेंड मध्ये एका नव्या व्हिडिओ सोबत. ही आता माझी रूम दाखवली, माझं ऑफिस देखील तुम्हाला दाखवलं. आता यानंतरचा जो व्हिडिओ येईल तो मे बी आम्ही प्लॅन करतोय ह्या वीकेंडला कुठेतरी फिरायला जायचं, कारण सेल्फी स्टिक घेतली आहे, मोबाईल स्टँड देखील आता घेतलेला आहे, प्लस तो माईक देखील घेतलेला आहे यूट्यूबर बनण्यासाठी म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून रविवारी चाललेलो आहोत आम्ही कुठेतरी ट्रेकला. कुठे जाणार आहे ते व्हिडिओ पोस्ट झाल्यावरच तुम्हाला दिसेल. तर भेटू तेव्हाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि त्यानंतर जे माझे व्हिडिओज येतील ते येतील मोस्टली असतील ते माझे जे स्किल